काही व्यक्ती इतक्या कर्तृत्ववान असतात की त्यांचं नाव हीच त्यांची ओळख असते. त्यांच्यासाठी माझ्या 4 ओळी. सागराची हाक जिच्या लेखणीचा साज, वैदिक वेदशास्त्र रुजविले जिने घराघरात, धन्य झाली वैदिक वाणी शास्त्रात, सिल्वर युट्यूब बटन प्राप्त जनमानसात. यावरूनच तुम्हाला त्यांची ओळख कळली असेल. ज्योती जोशी म्हणलं की काय समोर येतं बरं सगळ्यांच्या? युट्यूब वरचा तो तेजस्वी व्यासंगी चेहरा ज्याने घराघरात ज्योतिषशास्त्र पोहोचविले. सर्वसामान्य व्यक्ती असो, महत्वाच्या घडामोडीवरील भाष्य ऐकायचे असो, अभ्यास जाणकार सर्वांची पहिली पसंती म्हणजे कोण? ज्योती जोशी मॅडम. युट्यूब चॅनलचा ज्यांनी सिल्वर प्ले बटनचा सन्मान मिळवला. ज्योतिष म्हणजे ज्योतीचं शास्त्र. डॉक्टर ज्योती जोशी म्हणजे ज्योतिष असं समीकरणच बदलते. हे चॅनल यशस्वी करताना मॅडमनं 11 मराठी 2 हिंदी पुस्तकं लिहिली, ज्यांनी अमेझॉनवर विक्रीचा विक्रमी उच्चांक गाठला. भविष्य दर्पण ही ज्योतिष मॅडमनं पहिल्यांदा काय काय केलं तर भविष्य दर्पण हे ज्योतिषशास्त्रातील पहिलं इमारती. पहिल्यांदा ज्योतिषाच्या अधिवेशनाला कॉर्पोरेट स्थान दिलं आणि पहिल्यांदा त्यांनी ज्योतिषशास्त्रामध्ये इंटरव्ह्यू घेतले. मोफत ज्योतिषशास्त्र सर्टिफिकेट कोर्सच्या माध्यमातून 14,500 अभ्यासक तयार केले. श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव ही संस्था अल्पावधीतच सर्वतोमुखी झाली. मागे 3 वर्षापासून प्रत्यक्ष ज्योतिषी अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचं आयोजन भव्य स्वरूपात करण्यात येत आहे. आणि आज त्यांचे जे व्याख्यान आहे, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अनुभवातून संशोधनातून त्यांनी जे पद्धती विकसित केली. या पद्धतीवरील प्रथम खंड प्रकाशित झाला आहे. 2च महिन्यात त्या पद्धतीवर दुसराही खंड आता प्रकाशित होणार आहे. आज त्यांचा व्याख्यानाचा विषय जे पद्धती हाच आहे. डॉक्टर ज्योती जोशी मॅडमला मी विनंती करते की त्यांनी त्यांचं व्याख्यान फक्त 22 मिनिटातच संपवावं. सॉरी मॅडम, पण हे सांगा. आणि दुसरं म्हणजे मला देखील नियम सांगितला. विद्यार्थी जेव्हा एवढे मोठे होतात तेव्हा ते गुरुसाठी खूप आनंदाचं असतं. विज्ञान म्हणजे एखादा विषय जो वारंवार विविध आघाड्यांवर विविध कसोट्यांवर सिद्ध होतो ते विज्ञान. विज्ञानाने कितीही दावा केला तरी आजपर्यंत विज्ञानाने नवनिर्मिती केलेली नाही. संशोधन केले आहे, नियम शोधलेले आहे, कन्वर्ट केले, म्हणजे एका शक्तीचं रूपांतर दुसऱ्या शक्तीत केले. प्रत्येक घडणारी घटना ही त्या व्यक्तीच्या भाग्याशी अनुरूप असते. म्हणजे त्या दिवशी झालं असं की आपला व्यवसाय आहे, आपण सीझरसाठी वेळा काढून देतो, आपलं ते कार्य आहे, परंतु त्यावेळी ते सीझर होऊ शकलं नाही. त्या विचारात मी सकाळपासून बसलेले होते की असं का झालं असेल. मग त्या बालकाच्या आई वडिलांच्या कुंडल्या आपल्याकडे असतातच. आई वडिलांच्या कुंडलीवरून मुलाच्या कुंडलीचं भविष्य कळतं आणि म्हणून त्या मुलाच्या कुंडलीत ते योग नव्हते ज्या योगाची आपण कुंडली शोधून दिली होती. निसर्गाने माझी वेळ बाजूला ठेवली आणि स्वतःचा नियम लावला. याला म्हणतात निसर्गाची ताकद. हे असं वारंवार होत गेलं आणि जेव्हा एखादी घटना वारंवार मी तुमच्यात येऊन बोलू इच्छित होते. छान विद्यार्थी आहे तुम्ही, अशाच राग. बरं बरं. तर झालं काय ना की या पद्धतीने कार्य करत असताना अचानक मला एक दिवस काहीतरी नियम सापडला आणि तो नियम म्हणजे घड्याळीची वेळ.
आणि जातकाने विचारलेला प्रश्न, जातकाच्या एंट्रीची वेळ नाही, यामध्ये काहीतरी एक नातं सापडलं आणि त्या नात्याचं मी केलेलं रूपांतरण म्हणजे जे पद्धती. इतकं ते सोपं आहे. मुळात हा विषय सोपा आहे. सोपं बोलणं हे माझ्या आवडीचे विषय आहे. मी बोलत असताना कधीही ग्रामर वापरत नाही, कारण भावना पोचणं, अनुभव पोचणं जास्त महत्वाचं. तर झालं काय ना की ते जे नियम होते की जातकाने विचारलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाचं स्वरूप, म्हणजे पहिल्या अनुभवाच्या वेळी असं झालं की जातकाला त्याने मला परदेश गमनावर विचारलं, त्याला उत्तर देत असताना मध्येच त्याने वास्तूवर विचारलं आणि त्यावर बोलत असताना त्याने संततीवर विचारलं. मला ती एक काहीतरी क्लू सापडलं, तिथून जे पद्धती निर्माण झाली. आजचा विषय आपला जे पद्धती नाही, सूत्रसंचालकांनी जरी सांगितलेलं असलं तरी. तर आजचा विषय आहे घड्याळ पहा आणि उपाय सांगा. अगदी सोपं. आता याच्यात कसं जे पद्धती आपल्याला माहिती आहे, जे पद्धतीच्या 5 मिनिटात लग्न बदलतं, लग्न बदललं की जातकांचे प्रश्न बदलतात, प्रश्न बदलले की प्रश्नाचा कारक बदलतो, प्रश्नाचा कारक बदललं की उपायाची दिशा बदलते. सोपं आहे. पुन्हा सांगू. 5 मिनिटात जातकाचा प्रश्न बदलतो, प्रश्न बदलला की त्याच्या भावना बदलतात, त्याच्या भावना बदलल्या की प्रश्नाचे कारक बदलतात, प्रश्नाचे कारक बदलले की उपायांची दिशा. एवढंच होतं. तुम्हाला ग्रह माहिती आहे, तुम्हाला राशी माहिती आहे, ग्रहांचे उपाय माहिती आहे, ग्रहांचं कारकत्व माहिती आहे, मग मी काय भाषण देऊ. मला 22 मिनिटं खूप झाले. पीपीटी चालवायची असेल तर तुम्ही पुढची घेऊ शकता. तर ही आपली निसर्ग कुंडली मागच्या या वर्षी तुम्हाला मी दाखवली होती की मला जे पद्धतीच्या व्हिडिओला जेवढे व्ह्यू आहेत, तर तुम्ही सर्वांनी हे बेसिक पाहिलेलं आहे. 1 ते 5 मिनिटं मेष लग्न, 6 ते 10 मिनिटं वृषभ लग्न. घ्या ना पुढे. आता 60 मिनिटापर्यंतचे 12 लग्न. तुम्हाला तो फोटो काढायचा होता का? एक मागे घ्या, फोटो काढू द्या. फोटो खरं तर काढू नाही दिला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी जे पद्धती पुस्तक विकत घ्या. त्या पुस्तकावर रेफरन्स दिलेला आहे. व्यवसाय पहिले, ज्योतिषांनी व्यावसायिक असावं. तर ठीक आहे. झाले फोटो काढून. मग मेष लग्न. मेष लग्नाचा स्वामी मंगळ प्रथम स्थान, निसर्ग कुंडलीचा प्रथम स्थान. कारकत्व काय काय येईल? हा बरोबर, तुमच्याकडनं उत्तर आली तरी चालणार आहे. आरोग्य, प्रतिष्ठा, पैसा, व्यक्ती, तुमचं व्यक्तिमत्व, हे सर्व प्रथम स्थानाशी संबंधित प्रश्न असल्यास या सर्व गोष्टी गृहीत असतात. या स्थानाचा स्वामी मंगळ आहे, इथे उच्चीचा होतो रवी. मग त्यामुळे उपाय करताना सगळ्यात सोपी पद्धत सूर्याला अर्घ्य द्यावं. आवाज कसा येतो? सगळ्यात पहिला उपाय, सूर्याला अर्घ्य द्या. सकाळी उशिरा उठलात हरकत नाही. ईश्वर आपल्याला सांगत नाही की असंच करा. तुम्ही जे काही कराल त्याची नोंद तिथून घेतल्या जाते. तुम्हाला उठायला उशीर होत असेल तरी हरकत नाही. स्नानादी कार्य करून तुम्ही जेव्हा बाहेर येतात तेव्हा सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य द्या. तांब्या घ्या, तांब्यामध्ये पाणी घ्या. तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, म्हणजे एखाद्याला लग्न करायचं असेल तर त्याच्यात हळदी कुंकू टाका. एकाला वैवाहिक सौख्य पाहिजे असेल तर त्याप्रमाणे त्यात काय टाकावं ही तुमची निवड. जातकाप्रमाणे ते बदलत राहील, परंतु सूर्याला अर्घ्य तांब्या वापरा. तांब्या वापरताना एक छान पद्धत आहे की आपण 90 अंश असा हात वर करायचा, तिथून पाण्याची धार येते, त्याच्या मागे आपल्याला सूर्य दिसतो. आणि अशा पद्धतीने आपण सोप्पा ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणत 12 वेळा सूर्याला अर्घ्य देतो. तेव्हा हळूहळू दुसऱ्या किंवा तिसऱ्या मंत्रापासून
त्या पाण्याच्या बाहेर आपल्याला सप्तरंग दिसायला लागतात. तिथून सूर्यदेव आपल्याला सर्व आशीर्वाद देऊन देतात. त्यामुळे जर जातक एखादा आला तुम्हाला 1 ते 5 मिनिटाच्या मध्ये कोणत्याही दिवशी, कोणत्याही तारखेला, कोणत्याही तिथीला त्याने प्रश्न विचारला तर त्याला पहिला उपाय द्यायचा, सूर्याला अर्घ्य द्या. त्याचं आरोग्य उत्तम होतं. आणि कोरोना काळात हे सिद्ध झालं की तांब्या हातात धरल्यामुळे कोरोना होऊ शकलेला नाही, असे अनेक लोक होते. तर एवढा सोपा उपाय आहे. दुसरा उपाय आरोग्यासंदर्भात प्रश्न आहे अशा लोकांनी काही गोष्टी अर्ज कराव्या आणि शब्द मी तिथे लिहिलेले आहेत. तिसरी गोष्ट असते की एखादा प्रश्न निर्माण होतो तो त्याच्या अष्टम स्थानातून निर्माण होतो आणि त्याचं सोल्युशन निघतं ते लाभस्थानातून आणि तृतीय स्थानातून. लाभस्थानातून म्हणजे इच्छाशक्तीने पूर्ण होतं आणि तृतीय स्थान म्हणजे तुमच्या पराक्रमाने, परिश्रमाने, कष्टाने ते पूर्ण होतं. मग एवढं तुम्हाला समजलं. 5 मिनिटाच्या आत प्रश्न आहे. पहिला उपाय द्या, सूर्याला अर्घ्य. दुसरा काय अर्ज करावं ते सांगा. तिसरं डार्क रंगाचे कपडे दान करा. मंगळाचा शत्रू कोण? त्याचे रंग कोणते? दान करून टाका. इतकं सोपं आपलं शास्त्र आहे. मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं की ऋषी मुनींनी एवढे सोपे नियम कुठून शोधले असतील. एवढं ते सोपं आहे. या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, ज्यांचं कुणाचं मनगळ प्रबळ असेल, एक्साइटमेंट असते सतत, या लोकांनी म्हणजे मेडिकली तुम्हाला हेच सांगेल, आयुर्वेदही हेच सांगेल आणि आपलं ज्योतिषशास्त्रही हेच सांगेल की साखर आणि पाण्याचं लिंबू सरबत प्या. हिवाळा असेल तर फक्त साखर पाणी घ्या. ठीक आहे. आणि मंगळवारी हनुमानाला वस्त्र अर्पण करा. आता मेष, रास, मंगळ आणि हनुमान देव यांचा संपर्क आपल्याला माहिती आहे. या पद्धतीने आपण 25-30 उपाय आपले जे आहेत त्यातला कोणतेही 3-4 जातकाला द्या. देत असताना एक कॉम्बिनेशन ठेवा, मंत्र, दान आणि नियम, वर्तणूक. माईक ठेवून देऊ का? माझा आवाज खूप मोठा आहे. उपायांच्या पद्धतीतीनच मंत्र, दान आणि आचरण या 3 गोष्टी तुम्ही सांभाळल्या तुमचे सर्व उपाय होतात. आणि 1 ते 5 मिनिटामध्ये जो जातक आला असेल त्याच्या जगातला कोणताही प्रश्न असेल तरी तो सॉल्व्ह होतो. ते प्रश्न कसे ओळखावे, त्याच्या मनातील भावना कशा ओळखाव्यात हे आपण जे पद्धतीच्या प्राथमिक भागात शिकलेलो आहोत. तो अभ्यास तुम्ही 100% केलेला असेल, कारण माझे विद्यार्थी खूप अभ्यासक आहेत आणि त्यांच्यावर मला खूप विश्वास आहे. बरोबर? उपाय आपण किती दिवसासाठी द्यायचे म्हणजे सांगते. हा प्रश्न ना खूप महत्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर मी सांगते. समोरचा जातक त्याचा चेहरा पाहिजे, आपल्या लक्षात येतं हे मीन राशीचं प्रकरण आहे. त्याला लांब लचक उपाय द्यायचा, तो खुश राहतो. समोरचा जातक पाहिजे जर ते मेष प्रकरण असेल तर त्याला 5 दिवस सांगायचं, त्यातून 3 दिवस तो करेल किंवा दुसऱ्या दिवशी थांबेल. बरोबर? दोन्ही आपल्या फायद्याचे असतात. जो दीर्घकाळ उपाय करतो त्याच्या हे लक्षात असतं उपाय करत असताना तो आपली आठवण काढतच असतो, म्हणजे तो पुन्हा आपल्याकडे यायला तयारच असतो. मेष जातक ज्याने उपाय थांबवलेले असतात त्याला निसर्ग पुन्हा अशी वातावरण निर्मिती देतो की तो चालत आपल्याकडे येतो. मिळालं? मग 6 ते 10 मिनिटं. राशी कोणती? तिथं उच्चीचा कोण होतो? राशी स्वामी कोण? शुक्र. आता शुक्राचे मंत्र येतात. ओम द्राम ह्रीम द्रोम सह शुक्राय नमः. मग इथे पुन्हा समोरचा जातक पाहायचा, त्याच्या राशीप्रमाणे त्याला एकदा हा मंत्र द्यायचा किंवा ओम शुक्राय नमः.
शांतता. दोन पैकी कोणता तरी एक मंत्र त्याला द्यायचा, एक चंद्राचा मंत्र द्यायचा. वृषभ राशीच्या दृष्टीने शिव भगवानचं महत्व असतं, त्या दृष्टीने सुद्धा आपण उपाय देऊ शकतो. त्याच्या प्रश्नाची तीव्रता पाहिजे. त्याचा वृषभ रास असेल आणि चंद्र दूषित असेल तर भगवान शिव आणि त्यांचा अभिषेक हा सगळ्यात उत्तम उपाय ठरतो. पूजेच्या वेळी पूजेमध्ये त्यांनी पांढरी फुलं आणि मिठाई अर्पण करावी. आता ही पांढरी का येतं हो तुम्हाला सगळं. आता गुरुवारी पिवळे वस्त्र आणि पिवळे फळ दान करा. आता इथे गुरुवार का? आज प्रत्येक जण काय स्वप्न घेतं की मी हे मिळवेल, ते मिळवेल, ते मिळवेल. राहू म्हणजे अटॅचमेंट, मला पाहिजे. ही जी पाहिजेची भावना आहे त्यासाठीच तो आलेला असतो आणि त्यासाठी परिश्रम करण्याची त्याची तयारी असते. कारण निसर्ग कुंडलीचं तृतीय स्थान इथे प्रथम स्थानात आलेलं आहे, बरोबर. म्हणजे त्याची परिश्रम करण्याची तयारी आहे. तो 2-4 व्यवसाय विचार करून आलेला असतो. व्यवसाय हा त्याचा स्थायी भाव असतो. मिथुन रास असल्यामुळे नोकरीला असेल तर तिथे त्याला अजिबात करमत नसतं आणि तिथे त्याला करमत नाही, तिथे तो रिझल्ट काढू शकत नाही, म्हणून त्याला नोकरीमध्ये त्रासही सुरू असतो. तर ती सुद्धा आपल्यासाठी संधी असते. तिचं कसं वापर करायचं ते आपल्या समुपदेशनात आपण करावं छानपैकी. मग आता मिथुन लग्नाचं एक गोष्ट सांगते. तो बुध आहे, राजकुमार आहे, त्याला रोज नवीन कपडे हवे आणि आपण त्याला सांगायचं कपडे न वापरण्यापूर्वी प्रथम धुवा. कारण ते त्याला आवश्यक आहे. मिथुन राशीच्या शत्रू ग्रहामध्ये एक चंद्र येतो आणि म्हणून चांदीच्या ग्लासात पाणी प्या. काल सुद्धा एक विषय झाला होता. चंद्रबळ जर तुम्हाला वाढवायचं असेल तर चांदीचं महत्व खूप आहे. मग त्याला पर्याय असू शकतात. चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्या, चांदीचा 1 ग्रामचा तुकडा खिशात ठेवा. असे विविध पर्याय तुम्ही वापरू शकता. अजून 2-3 उपाय बरोबर कोण सांगेल? मिथुन बुध, एक तर त्याचं बळ वाढवणं, त्याच्या अष्टमेशाचं म्हणजे शनीचं बळ कमी करणं. पण तो त्याचा शनी हा मित्र आहे म्हणून त्याचं फारसं टेन्शन न घेता चंद्राचं बळ कमी करणं आणि मंगळाचं बळ कमी करणं. त्यासाठी दान करणं, गुळ दान करणं, मसूर दान. तृतीयपंथी लोकांना पुष्ट करणं. ते जेव्हा मिथुन अष्टमात असतो तेव्हा ते दान करायचं. हा दान सगळ्यात महत्वाचा आहे. एक मिनिट चुका. एक लक्षात घ्या, राशी स्वामीचं दान करू नका. राशी स्वामीशी संबंधित वस्तूंचं दान करू नका. दान करताना अष्टमेशला शोधा. तो जर राशी स्वामीचा मित्र असेल तर त्याला सोडून द्या आणि मग षष्टेश शोधा, त्याचं दान करा. हे जे तुम्ही दान सांगताय ते तृतीयपंथी व्यक्तीला दान करायचं. हिरवे मूग, हिरवी साडी, हिरवा चुडा, हिरवी टिकली, मेहंदीचं पाकिट, हे सगळं. पण ते केव्हा? जेव्हा बुधाची रास षष्ठात किंवा अष्टमात असेल आणि तो राशी स्वामीचा शत्रू असेल. दान कोणतं करायचं? राशी स्वामीच्या शत्रूचं, बरोबर. मंत्र कुणाचे म्हणायचे? राशी स्वामी, पंचमेश आणि नवमेश. खरं तर या 3 वाक्यामध्ये आपल्या शास्त्राचे सगळे उपाय होऊन जातात. मंत्र म्हणताना तुम्ही राशी स्वामी, पंचमेश आणि भाग्येश यांचा विचार करा. दान करताना 6, 8, 12 पैकी जो राशी स्वामीचा शत्रू असेल त्याचं दान करा. आणि साधना करणं, आचरण करणं, हे जे आपल्या धर्मात सांगितलेलं आहे त्याचं पालन करा. एवढं ते सोपं आहे. जर तुम्हाला सगळं सांगायचं झालं तर आपल्याला 3 मिनिटात सगळं सांगता येतं. उपाय शास्त्राचा हा गाभा आहे, बरोबर. पुढे समोरचा व्यक्ती जास्त भाविक असला किंवा किंबहुना प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही राशीचा असू द्या, एक कॉमन उपाय असतो कुलस्वामिनीची आराधना. त्याच्या पत्रिकेत जर मंगळ कुठेतरी दूषित झालेला आहे, बिघडलेला आहे, मंगळामुळे त्याचं परिश्रमाची तयारी कमी झालेली आहे किंवा अतिरिक्त एक्साइटमेंट आहे, अशा वेळी कुलदेवीला जाऊन कुलदेवीचा आशीर्वाद घेणं, कुलदेवीची ओटी भरणं, कुलदेवीला मनोभावे नमस्कार करणं यासारखा चांगला उपाय नाही.
त्यामुळे ते महत्वाचं. आता आलं कर्क लग्न. कर्क लग्नाचं स्वामी कोण? उच्चीचं कोण होतं? शत्रुग्रह. सिंपल. शनी शत्रू जेव्हा असतो तेव्हा बुध शुक्र हे सहसा शत्रू असतात. शनी मित्र असला की बुध शुक्र हे मित्र असतात. बेसिक येते. तर कर्क लग्नामध्ये त्याने प्रश्न विचारला, म्हणजे घड्याळ पाहायचं 16 मिनिटापेक्षा जास्त आणि 20 मिनिटापेक्षा कमी आहे जातकाने प्रश्न विचारला, तर हे या उपायांचा उपाय सुरू करून टाकायचा. त्यातला पहिला उपाय आहे शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करावे. तो म्हणाला आमच्याकडे कच्चं दूध मिळत नाही. ठीक आहे, जे मिळतं ते आहे. तो म्हणेल आमच्याकडे दूध उशिरा येतं. एक गोष्ट हा पण एक अनुभव आहे बरं का. आपण जेव्हा उपाय सांगतो तेव्हा समोरचा जातक जेव्हा असे उपायाला उप प्रश्न जोडत जातो तेव्हा त्याला सांगून द्यायचं तुझ्या आयुष्यातला संघर्ष लवकर कमी नाही होणार. कारण तो तेवढं दिसत असतं, त्याच्या प्रश्नांमधूनच दिसत असतं की तो तेवढा प्रामाणिकपणे उपाय करणार नाहीये. तुम्ही जेवढाच व्यवस्थित उपाय कराल तेवढं तुम्हाला रिझल्ट मिळतात. आणि हे निसर्ग देतो, कारण निसर्ग स्वतःचे नियम सोडत नाही, आपलं अजिबात ऐकत नाही. आपण कितीही ठरवलं तरी निसर्ग त्याच्याच नियमाने कार्य करणार आहे. कर्क लग्नाला दुधाशी संबंधित व्यवसाय मानवतो, त्यामुळे दूध, पेट्रोल अशा संदर्भात व्यवसाय द्यावा. कधी कधी अजून एखादा चुकीचा व्यवसायही सांगावा लागतो, पण शक्यतोवर सांगू नका. चांदीचं महत्व येतच कर्क लग्नाला. आणि कर्क लग्नाचं सगळ्यात महत्वाचं विशेष म्हणजे आईचे आशीर्वाद घेत राहा. कारण कर्क लग्नात चंद्र आहे, म्हणजे चंद्र स्वराशीचा आहे. तो निसर्गतः बळ प्राप्त करून आलेला आहे. काही कारणांनी दूषित झालेला असेल, मग जसजसं त्याला आई आशीर्वाद देते तसतसं त्याचं यश वाढत जातं. किंवा आई आपल्याकडे आली एखादा प्रश्न घेऊन की माझ्या मुलाचं आयुष्य घडवायचं आहे, काय करू, आणि अशी स्थिती दिसली तर त्या आईला सांगायचं झोपेतून जागी झाली का सर्वप्रथम मुलाला आशीर्वाद पाठवून दे. रेखी कार्य करतं की नाही, तुमचे आशीर्वाद कार्य करतात की नाही, तर ही वाट पाहूच नका. तुमचं बाळ तुमच्या जवळ येईल, तुम्हाला नमस्कार करेल, त्याच्यानंतर तुम्ही आशीर्वाद द्याल अशी कोणतीही गरज नाही. आई जर तुमच्याकडे प्रश्न घेऊन आली तर तिला म्हणा रोज सकाळी झोपेतून जागी झाली की सगळ्यात पहिले मुलाला आशीर्वाद पाठव आणि तुझी कामं सुरू कर. तुझ्या मुलाचं आयुष्य आपोआप स्थिर होऊन जाईल. बरोबर आहे? आता सिंह लग्न. स्वामी कोण? इथे काही कोणी उच्चीचा होत नाही. राजा कुणाचं ऐकत नाही आणि त्याने ऐकू पण नाही. राजा जर इतरांचं ऐकायला लागला तर देश चालणं मुश्किल होईल. आणि ज्या वेळी तुम्ही एखाद्या ठिकाणी नेतृत्वाच्या भूमिकेत असता तेव्हा तुमच्या निर्णयात कुणाचीच डवळाडवळ होऊ नका, हे देखील सिंहराज सांगत असते. कारण तुमचं तेव्हाचा निर्णय क्षमता ही महत्वाची असते. सूर्याची पूजा करा, सूर्याला अर्घ्य द्या, सूर्याचे मंत्र म्हणा. रविवारी दुपारी केवळ दही आणि भाताचं सेवन करा. दही भात खात असताना त्याच्यात मीठ नसेल तर जास्त उत्तम, कारण मिठाची आणि सूर्याचं शत्रुत्व आहे. त्याला देखील एक छोटीशी कथा आहे, पण ती आता माझ्या 22 मिनिटात बसणार नाही. आपण स्टॉप करू. किती राहिले? तर 21 कमळ गणपतीला अर्पण करा. गणपती हे आपलं आद्यदैवत आहे आणि गणपतीचं वैशिष्ट्य असं की आपण जगात कुणाचीही केव्हाही आराधना सुरुवात केली, कोणतेही मंत्र म्हटलं तर पहिलं मंत्र हे गणपतीचं असावं. कारण गणपतीला मिळालेला तो आशीर्वाद आहे. राजस्थानमध्ये ती एक कथा आहे, त्याला बिंदायकची कथा म्हणतात. तो बिंदायक म्हणजेच गणपती, त्याला हे आशीर्वाद मिळालेले आहे की जर जगात कोणीही साधना करताना, पूजा करताना, अर्चना करताना पहिलं नाव तुझं घेतलं नाही तर त्याच्या पूजेची फळं त्याला मिळतील. म्हणजे तुम्हाला मिळतील का? म्हणून सर्वप्रथम गणपती. तर गणपतीला 21 कमळ अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्र अनेकांनी
ना पूर्व दिशा पॅक असते, खिडक्या नसतात, दरवाजा नसतो, सूर्याचं दर्शन होत नाही, अशांनी आदित्य हृदय स्तोत्राचा वापर करावा. म्हणजे जर आपण सूर्याला अर्ध्या देऊ शकलो नाही तर या उपायाने आपलं व्यक्तिमत्व प्रबळ होतं. इथे एक अजून आदी मुद्रा आहे, मी ते उपायशास्त्रातही शिकवली होती. तेव्हा ते झूमवर होते, त्यांना पोझिशन पुन्हा दाखवते. अंगठा घ्यायचा, तो या बोटाच्या तळाशी ठेवायचा, बोट बंद करायची, दोन्ही हातांची, डोळे बंद करायचे, आपल्या विशिष्ट आसनवर बसायचं, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, आणि हे 7 वेळा केलं त्याला म्हणतात आदी मुद्रा. तुम्हाला गंमत सांगते, जर तुमच्या अंगात 101, 102 ताप असेल तर थर्मामीटर घ्या, ताप मोजा, 7 वेळा आदी मुद्रा करा, नंतर पुन्हा ताप मोजा, आणि तुमचे अनुभव लिहून मला व्हॉट्सअप करा. तर मला खूप लोक विचारतात, ताप आला होता, गोळी घेतली नाही, बरा कसा झाला? तर त्याचं गुपित सांगितलं. त्याच्यानंतर आदित्य हृदय, सूर्याच्या कोवळ्या उन्हात बसा, त्याचं नामस्मरण करा, कोळसा या वस्तूचं दान करा. आता मी इथे कोळसा का सांगितलं असेल? अष्टमात गुरुची रास आहे, शनी, कारण रवीचा शत्रू कोण? बरोबर. तर षष्ठेश शनी आहे म्हणून त्याचं दान करायचं. मग आता इथे आपण ठीक आहे, नाही सांगितलं, कोळसा सांगितलं, पण काय करायचं ना, दान सांगताना सुद्धा समोरची व्यक्ती पाहून दान सांगायचं. त्याची परिस्थिती, त्याचा खिशा पाहून दान सांगायचं. जर तुम्ही खूप मोठ्या व्यक्तीला असं राई आणि कोळसा सांगितलं तर तो म्हणेल या ज्योतिषाला काही येत नाही. त्याला तेवढ्या मोठ्या महावस्तू दान करायला सांगायचं. मग तो दान करतो, त्याला खूप समाधान वाटतं की आपण छान दान केलं, आता आपल्याला यश मिळेल, हा आपलं सगळं छान होईल. कारण की त्याचा खिशा तपासा आणि त्याप्रमाणे दानाची अमाऊंट ठरवा आणि त्या पद्धतीने वस्तू ठरवा. आणि दान हे 3ऱ्या व्यक्तीला जात असतं, दान करणारा 2रा व्यक्ती असतो. आपण फक्त सूचित केलेलं असतं आणि निसर्ग काय करतो, मग त्यातलं 2-5% आपल्यालाही देऊन टाकतो, कारण आपण सूचित केलेलं. आपल्यालाही जातक वाढून मिळतात. कन्या लग्न पुढे गेलात का? बरं बरं. कन्या लग्न केव्हा येईल? किती ते किती मिनिटात प्रश्न आल्यावर? 26 ते 30. स्वामी कोण? उच्चीचा कोण होतो? मग आता यांना काय काय सांगाल तुम्ही? बुधाची उपासना, बुधाचे मंत्र, इलायची, तुळशीची पानं ग्रहण करणं, इलायची नदीत प्रवाहित करणं. हा, मग त्याच्यात अजून एक गंमत सांगते तुम्हाला. काही लोकांना ना असं दीर्घकालीन छान छान उपाय हवा असतात की बाप किती कष्ट केले, मग त्यांना काय करायचं, रोज नदीवर पाठवायचं. समुद्र नसेल तर तुमच्या घरापासून लांब जाऊन कुठेतरी 1 ग्लास पाणी घ्या. थोडक्यात तुम्ही जातकांना जेवढं त्याच्या अगोदर जातकाला समजून घ्या. हा, त्याला समजून घ्या म्हणजे त्याचा चेहरा पहा, त्याच्या व्यक्तिमत्व पहा, त्याच्या भावना पहा, त्याचा उपाय करण्याची पद्धत समजून घ्या, त्याची आर्थिक स्थिती समजून घ्या आणि मग उपाय सांगायला सुरुवात करा. तुम्ही आपोआप यशस्वी ज्योतिषी होतात. आता कधी कधी काय होतं ना की आपण राशी स्वामीचं दान करत नाही, परंतु कधीतरी बुध आणि सूर्य आणि केतू, राहू नाही, यांचं जर कॉम्बिनेशन आलं तर त्या स्थितीमध्ये हिरवे मूग सुद्धा द्यावे लागतात. परंतु ते तृतीय पंथीला देऊ नका, गरज होताना द्या. बरोबर. त्याच्यानंतर गाईला हिरवा चारा खाऊ घाला, गरजू व्यक्तींना अन्नदान करा. हे असे काही उपाय आहे की ज्याचा कुणालाच त्रास होत नाही आणि सगळ्यांना झाला तर फायदाच होतो, असेच उपाय द्यायचे. कारण जे जे पद्धतीची थीम काय आहे की निसर्ग सांगतोय त्या वाटेने चला. निसर्गाने पहिले तुम्हाला वेळ दिली, घड्याळ दिलं, लग्न सांगितलं, राशी स्वामी सांगितला,
त्याच्यानंतर राशी स्वामीचे मित्र सांगितले, राशी स्वामीचे शत्रू सांगितले, अडथळे कुठून येणार आहे ते सांगितले, उपाय कुठे सापडणार आहे तेही सांगितलं. आपण त्या वाटेने चालत जायचं. ठीक आहे, झाली म्हणजे आता हेच उपाय आहेत. हवं तर बरं तुम्ही पुढचं पाहून घ्या, फोटो काढून घ्या, तो काही प्रश्न नाही, कारण मी नियम तोडणार नाही. सगळे फोटो काढून घेऊ द्या फक्त त्यांना. आणि हे बेसिक जे तुम्हाला नियम सांगितले आहे त्या पद्धतीने उपाय करा, यशस्वी व्हा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.